गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसाची जर साथ असेल ना तर आयुष्यात कधीही माणूस मागे येत नाही। म्हणजेच काय, म्हणजे माणसाचं जीवन असावं कसं बरं, ज्याच्या जीवनामध्ये योग्य विचार हवेत, सद्गुण विचार हवेत, त्याची पायवाटसुद्धा सद्गुण विचारांकडे जाणारी असावी। आणि योग्य माणसाची जर साथ असेल ना तर मनुष्याची हार कधीच होत नाही, म्हणजेच मनुष्य मागे कधी येत नाही। पण आज आपण पाहणार आहोत की नको त्या व्यक्तीला जर किंमत दिली ना तर माणसाच्या जीवनामध्ये काय होतं, माणसाची अधोगती कशी होते। म्हणून आपण कोणाला किंमत देणं आणि कोणाची किंमत करणं या दोन प्रकारच्या गोष्टी आहेत ना, ते यावर आज निरूपण होणार आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ना, चांगल्या वाईट गोष्टी घडत आहेत, त्या वाईट गोष्टी असूनसुद्धा आपण त्यामध्ये चांगलेपणा कसा निर्माण करायचा हे समर्थांनी आपल्याला शिकवलेलं आहे। म्हणजेच एकदा स्वार्थ सुरू झाला ना की मग कशालाही अर्थ उरत नाही। आणि बुद्धी कोणाचीही असली तरीही ती स्वार्थापुढे काम करत नाही। म्हणून आपल्याला नक्कीच तुम्हाला वाटत असेल की मला भरपूर पैसा येतो, पण तो स्वार्थाने जर पैसा येत असेल ना तर त्याचा भक्ती मार्गामध्ये काही उपयोग नाही। मग तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही तुम्ही व्रतवैकल्य करा, तरी स्वार्थापोटी घेतलेले निर्णय असतात ना ते माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतात। म्हणून तुम्ही कितीही चालाक असू द्या, कितीही तुमची बुद्धी तुम्ही कितीही हुशार असू द्या, पण जेव्हा स्वार्थ येतो ना तेव्हा मनुष्य भक्तिमार्ग विसरून जातो। आपण या संसारामध्ये हे जीवन जगताना आपल्याला प्रत्येकाला अनुभव आलेला असेल। ज्या व्यक्तीला किंमत देण्याची तुमची अजिबात इच्छा नसते ना, पण तुम्हाला त्या व्यक्तीला तुमच्या मनाविरुद्ध किंमत द्यावी लागते। कारण का, कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक नातं असतं ना किंवा प्रत्येक व्यक्ती असते ती महत्त्वाची असते ना, पण आपण अतिभावनिक होत असतो, कधी घाबरून जातो, कधी अयोग्य व्यक्तींना किंमत देतो। मग ती व्यक्ती असू दे ना, ती नातेवाईक असेल, मित्र असेल, घरातली कोणीतरी किंवा कामाच्या ठिकाणी मुख्य असली ना तरीही काही वेळा कौटुंबिक किंवा सामाजिक किंवा व्यावसायिक गरजांमुळं अशा व्यक्तींना महत्त्व द्यावं लागतं। म्हणजेच आपल्याला बऱ्याच वेळा स्वतःच्या निर्णयावर शंकासुद्धा येते की मी जो निर्णय घेतो ना किंवा मी जो निर्णय घेते ते योग्य किंवा अयोग्य या व्यक्तीमध्ये फरक करता येत नाही। म्हणजेच दुसऱ्याच्या मनामध्ये नक्की आपल्याविषयी किती चांगलेपणा आहे, किती चांगुलपणा आहे किंवा वाईटपणा आहे ते कधीकधी मनुष्याला कळत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुला जे कळत नाही ना तर वरती भगवंत बसलेला आहे। म्हणजेच त्या भगवंतापाशी तुला जायचं असेल ना तर एकच मार्ग भक्ती मार्ग आहे। जर तू योग्य प्रकारे भक्ती केली, योग्य प्रकारे सेवा केली तर या प्रश्नांची उत्तरं आहेत ना तुला योग्य वेळी मिळतील। तुझं मन आहे ना दुसऱ्यांचे विचार ओळखायला सुरू करेल। पण आपण मात्र भक्ती मार्गाकडे लक्ष देतो का, नामस्मरणाकडे लक्ष देतो का? म्हणजेच योग्य किंवा अयोग्य व्यक्तीमध्ये आपल्याला फरक समजत नाही। कधी कधी समाज काय म्हणेल ना याचा दबाव आपल्यावर असतो,
तणावपूर्ण संबंधामध्ये ही टिकवण्याची गरज किंवा भूतकाळातील संबंधामुळं अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधीकधी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो, तर कधी समस्यांवर तोडगा निघेल या आशेनं सुद्धा आपण आहेत ना नको त्या व्यक्तींना अतिमहत्त्व देतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये जर सुखी व्हायचं असेल ना, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टींना अजिबात महत्त्व देऊ नका. कधीकधी काय होतं म्हणजे आपली इच्छा नसते, मनात राग असतो, पण पर्याय आपल्याकडे नसतो. प्रत्येकाच्या मनात हा हळवा कोपरा आहे ना, तो नक्कीच असतो. आणि या कृतीचा आपल्या जीवनामध्ये मन शांतीवर कसा परिणाम होतो ना, हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर नको ती व्यक्ती येत असेल आणि ती येऊनसुद्धा जर नको त्या व्यक्तीला आपण किंमत देत असू ना, तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होत असतो ते आपण आता पाहणार आहोत. म्हणजेच स्वतःचा आत्मसन्मान कमी होतो. जेव्हा तुम्ही नको त्या व्यक्तीला किंमत देता ना, तेव्हा ते तुमचा स्वाभिमान कमी करत असतात. म्हणजेच तुमच्या घरातील एखादी व्यक्ती असू द्या, तुम्हाला सतत कमी लेखत असेल ना, तर तुम्हाला महत्त्व देत नसेल, तर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. ती व्यक्ती वयानं, मानानं, नात्यानं तुमच्यापेक्षा मोठी असल्यानं तुम्हाला त्यांच्या पुढे पुढे करावं लागतं. पण यामुळं तुमचा आत्मसन्मान कमी होत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर एखादी व्यक्ती आपल्याशी वयाने मोठी असेल, जरी आपल्याला तिच्याशी भांडता येत नसेल, पण मग तिच्याशी न बोलणं हाच सर्वात अतिउत्तम पर्याय आहे. पुढे पाहूया. मूर्ख लोकांना किंमत देत राहिलं ना, तर योग्य व्यक्तींचा योग्य किंमत मिळत नाही. म्हणजे तुम्ही योग्यताशील असाल, तुम्ही चांगले असाल, पण तुमच्या अवतीभोवती मूर्ख लोक असतील आणि तुमची संगत त्यांच्याशी असेल, तर तुम्ही त्यांना जर किंमत दिली ना, तर योग्य किंमत तुम्हालासुद्धा मिळणार नाही. म्हणून तुम्ही अयोग्य व्यक्तीवर लक्ष केंद्रित केल्यामुळं योग्य आणि तुमचं खरंच भलं करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण पाहत असतो की आपण कधीकधी एवढ्या चांगल्या लोकांना भेटतो ना, पण आपलाच मित्र त्याच्याशी वाईट असल्यामुळं त्या चांगल्या लोकांशी आपली संगत होत नाही. मग ही चुकी कोणाची आहे बरं? आपलीच आहे ना. म्हणून आपणच आपल्याला ओळखायला हवं की आपल्यासाठी योग्य कोण आणि अयोग्य कोण. म्हणून कामाच्या ठिकाणी योग्य सहकार्याऐवजी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं, त्यांना किंमत देणं, यामुळं तुमची कामाची गती आहे ना, ती वाढण्याऐवजी कमी होत असते. वेगळाच ताण निर्माण होतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही केलं ना, तरी ते तुमचं महत्त्व ओळखत नाही. ज्या व्यक्तीला किंमत दिली जाते ना, ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते. संत महात्म्यांनी नेहमी आपल्याला सांगितलेलं आहे, किंमत तिथे द्या जिथे आदर मिळतो. पण आपण तसं करतो का? जिथे किंमत असते ना, तिथे आपण अजिबात जात नाही. पण जिथे आपला आदर केला जात नाही, तिथे आपण बिना आमंत्रणाशी जातो. म्हणजेच काय बघा, आपण एखादा कुठेतरी असा हरिनाम सप्ताह चालू असेल, सत्संग चालू असेल, तिथे आपल्याला किंमत दिली जाते, आपला मान ठेवला जातो, पण तिथे आपण कधी जातो का? कधीच जात नाही. पण एखादं लग्न कार्य असू द्या, एखादं तमाशा असू द्या, जिथे आपल्याला आमंत्रणसुद्धा नसतं, तरीसुद्धा अशा कार्यक्रमांमध्ये आपण जातो. म्हणजे आपणच आपल्याला ओळखलं ना, तर भरपूर तुम्हाला उत्तरं मिळतील. म्हणजे एखादा मित्र जो तुमची नेहमी टिंगल करत असेल, पण एक मैत्रीचं नातं म्हणून तुम्ही त्याला किंमत देत असाल ना, तर त्याला तुमचं महत्त्व कधीच समजणार नाही. तो तुम्हाला कधीच सिरियसली घेणार नाही. म्हणजेच काय, म्हणजे मनशांती हरवते. नको त्या व्यक्तींनी किंमत दिली ना, तर तुम्ही तणावाखाली राहता.
सतत टीका करणाऱ्या व्यक्तींचं बोलणं तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवू शकतं. म्हणून अशा लोकांपासून वाईट राहा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर कंट्रोल करत नाही, आणि हा कंट्रोल होईल कधी? जेव्हा तुम्ही नामस्मरणामध्ये असाल. जर माणसाचं मन एकचित्त करायचं असेल ना, तर ब्रह्ममुहूर्ताची उपासना तुम्हाला हवं ते मिळवून देईल. म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, एवढा वेळा सांगून सुद्धा अजूनही भक्त ब्रह्ममुहूर्ताची उपासना करत नाही. आणि मग परमेश्वराला उलट विचारत असतो, मी एवढी भक्ती करतो पण माझ्या मनासारखं का होत नाही? मग हे सद्गुरूंनी दिलेलं उत्तरच समजा आणि याच्यावर तुम्ही कार्य करा. नक्कीच तुमचे प्रश्न आहेत ना, नक्कीच मार्ग लागतील. म्हणजेच तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. तुमच्या वरच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला एका फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही किंमत देता, पण तो तुम्हाला योग्य किंमत देत नाही. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींवर प्रश्न उपस्थित करत असेल तर अशानं तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो आणि अयोग्य व्यक्तीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून तुम्ही चुकीचाच निर्णय घेता ना. कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात ना, आपल्यावर अत्याचार होऊन सुद्धा आपण गप्प राहतो. तुमच्या भावनांचं शोषण होतं. तुमच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन ती व्यक्ती तुमचं शोषण करू शकते. सतत चमचेगिरी केल्यामुळं तुमचं श्रेय तुम्हाला कधीच मिळत नाही. शिवाय आपल्याला कामाच्या ठिकाणी चमचा ही उपाधी मिळते, ते वेगळंच असतं. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय? कोणालाही किंमत देताना विवेक बुद्धी वापरा. ज्या व्यक्तींचा तुमच्यावर चांगला प्रभाव आहे त्यांना महत्त्व द्यायला शिका. संतांनी म्हटलंच आहे ना, जिथे सत्य आणि प्रेम आहे ना, तिथेच दृष्टीत पड. म्हणजे काय? म्हणजे तुला जर कुठे हरिकीर्तन चालू दिसेल, कुठे भजन चालू दिसेल, कुठे सत्संग चालू दिसेल, म्हणजे जेवढे परमार्थ स्नेहीचे हे भक्ती भजन आहे ना तुझ्या कानावर पडत असेल, नाम भगवंताचं कानावर येत असेल ना, तिथे तू थोडा वेळ थांबावा, ते पूर्ण ग्रहण करावं आणि मग पुढे जावं. पुढे तुला नाच गाणे तमाशे दिसतील, वेगवेगळ्या प्रकारे दारू असणारी दुकानं दिसतील, वेगवेगळ्या प्रकारे तुझ्या मनाला विचलित करणारे काही गोष्टी दिसतील. पण तिथे तू थांबू नकोस, तिथे तू अजिबात त्या व्यसनाधीन होऊ नकोस. पण जिथे भगवंताचं सत्य दिसेल ना, प्रेम दिसेल, तिथे तू लगेच थांबायला हवं. मग त्यामुळं होतं काय? जेव्हा तुझी संगत चांगली होते ना, तेव्हा तुझं मनसुद्धा विचलित होणार नाही. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये हे चिंतन आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे चिंतन वारंवार या वैखरीतून व्हायला हवं. म्हणजेच स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवा. प्रत्येक वेळी दुसऱ्यांना महत्त्व देण्याआधी अगोदर स्वतःचा विचार करा. या व्यक्तीचा माझ्या आयुष्यात खरंच उपयोग आहे का? तुमच्या जीवनामध्ये काही तुमचे मित्र असतात ना, जे फक्त गरजांसाठी तुमच्याकडे येत असतात. त्यांना अगोदर महत्त्व देणं थांबवा. जेव्हा आपल्या आईवडील आपली बायकामुळं जर त्यांना आपण वेळ देत नसू, पण आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्या बायकोमुळंपेक्षा जर आपण आपल्या मित्राला महत्त्व देत असू ना, तर तुम्ही अयोग्य मार्गावर आहात. तुमची अधोगती ही निश्चित आहे. अगोदर आपल्या माणसांना वेळ द्यायला शिका. आणि जोपर्यंत आपण आपल्या माणसांशी खुश राहत नाही ना, आनंदी राहत नाही, तोपर्यंत आपल्यामुळं बाहेरचे किती आनंदी जरी राहिले ना, तरी ही आपली अधोगतीच आहे. म्हणून आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि तुम्हीसुद्धा आनंदी व्हा. म्हणजेच ह्या मर्यादा असतात ना, या मर्यादा स्वतःला राखायला शिका. अयोग्य व्यक्तींना तुमच्या जीवनात ठराविक तेवढ्यापुरतंच जागा द्या. त्या पलीकडं तुमच्या जीवनात त्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. कारण कधीकधी होतं काय, योग्य व्यक्तींना आपण महत्त्व देत नाही आणि अयोग्य व्यक्तींना महत्त्व देतो.
मग जेव्हा ते आपल्या जीवनामध्ये येतात ना, की मग आपल्या सर्व गोष्टींचा ते अभ्यास करतात. आणि अभ्यास केल्यानंतर आपण कुठे कमी पडलो ना, लगेच आपल्याला त्या दरीमध्ये कोसलून देतात, ढकलून देतात. मग आपली पूर्ण राख रांगोळीच होते ना. म्हणून या अहंकारा लोकांपासून जागे व्हायला हवं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जर मनुष्याचं हे मन एकचित्त असेल ना, तर त्याचं जीवनसुद्धा स्थिर होईल. आणि हे मन आहे ना, ते चंचल आहे, ते एकचित्त राहील कधी? जेव्हा आपण समर्थ विचार आपल्या मनामध्ये निर्माण करू, जेव्हा आपण दिवसातून 2 वेळच्या उपासना करू, जेव्हा हे निरूपण श्रवण करू, तेव्हा परमेश्वराची कृपा होईल ना. तशी होईल का? कधीच होणार नाही. कारण या मनावर कंट्रोल कोण करू शकतो बरं? हा भगवंतच आहे ना. तो आपलं मन स्थिर करू शकतो. नाहीतर हे मन कोणाचं ऐकतं का? आपण आपल्या स्वतःच्या आईबापाचं सुद्धा ऐकत नाही, बायका मुलांचं सुद्धा ऐकत नाही. मग आपण कुणाचं ऐकू का? कधीच नाही. पण जर या भगवंताचं नामस्मरण केलं तर मन आपोआप चिंतन करायला लागतं. मन आपोआप सुधारतं, वेडं मन चांगलं होऊन जातं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण करा, तुमचं मनसुद्धा एकचित्त होईल. आणि तुम्ही ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या योग्य क्रमावर येतील. म्हणजेच योग्य व्यक्तींना महत्त्व द्यायला शिका. ज्या व्यक्ती तुमचं भलं करतात ना, त्यांना वेळ आणि आदर द्या. नातेवाईकांपैकी एखादी व्यक्ती जी नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देत असेल, तिच्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करा. उगाचं टोमणे मारणारे, वर दात दाखवून हसणाऱ्या या नातेवाईकांना नमस्कार कसे करावा ना, हा लांबूनच ठरवायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे, सतत आत्मपरीक्षण करायला हवं. आपल्या मनाला जी व्यक्ती महत्त्वाची वाटते ना, ती खरंच योग्य आहे का, हे वेळोवेळी तपासा. मी जी वाट निवडतोय ना, ती योग्य आहे का, हे स्वतःच्या मनाला विचारा. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला फक्त वरचढ ठरवण्यासाठी महत्त्व देत असाल तर तिथेच थांबवा. किंमत त्याला द्या ज्याला तुमच्या असण्याविषयी आदर आहे. म्हणजेच नकारात्मक नातेवाईकांना किंमत द्यायला हवी का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही नकारात्मक नातेवाईक असतात ना, ज्यांना आपल्याला इच्छा नसताना सुद्धा किंमत द्यावी लागते. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे विचार यांचा आपण विचार करत राहतो. पण जे तुम्हाला निरंतर मानसिक त्रास देत असतील तर त्या व्यक्तींना आपल्या जीवनात स्थान देऊ नका. कारण लक्षात ठेवा, नातेवाईकांकडून सतत नकारात्मक प्रतिसाद मिळण्याचा खूप मोठा परिणाम आहे ना, तो आपल्यावर होत असतो. आपल्या अवतीभोवती जी लोक असतात ना, ते आपल्याबद्दल काय विचार करतात याच्यावर अजिबात लक्ष केंद्रित करू नका. जे तुम्ही काम ठरवलेलं आहे ना, त्यावर लक्ष केंद्रित करा. 2 वेळची उपासना करा. भक्ती मार्गामध्ये रस करा. त्या व्यक्तींच्या शब्दांनी आणि कृतींनी आपला आत्मविश्वास ढसलत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मानसिक थकवा जाणवतो. त्यामुळं अशा व्यक्तींना अधिक किंमत देऊन आपली मानसिक शांती गमावणं हे आपल्या विचारांसाठी हे हानिकारकच आहे ना. म्हणून आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात अशा गैरसोयींना जास्त महत्त्व दिल्यास सुखी जीवन हरवून जातं. म्हणून नको त्या व्यक्तींना किंमत देण्यामुळं आपलं आयुष्य अनेक अडचणींमध्ये अडकतं. अशा व्यक्ती तुमच्या भावनांचा आणि सहनशीलतेचा गैरफायदा घेत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, त्यांनी तुमचं महत्त्व ओळखण्याऐवजी तुम्हाला हलकं समजण्याची शक्यता ही अधिकच असते ना. म्हणून अशावेळी आपलं मन अस्वस्थ होतं, आत्मसन्मान कमी होतो आणि मग योग्य व्यक्तींची कदर करण्याची क्षमता ती हरवूनच बसते ना. म्हणून जीवनामध्ये विवेकबुद्धीनं निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि ही विवेकबुद्धी सगळ्यांमध्ये असते का? समर्थांनी सांगितलेलं आहे, ही विवेकबुद्धी म्हणजे काय? मनुष्याच्या जीवनामध्ये कधी निर्माण होते? जेव्हा मनुष्याचं हे मन भक्तिमार्गामध्ये राहून जातं, मनुष्याचा प्रत्येक विचार नामस्मरणाने तयार होतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये ही विवेकबुद्धी जन्म घेत असते. म्हणजेच निष्काळजीपणानं बसणं हे चुकीचंच आहे ना. एखाद्या गोष्टीवर आपल्याला दुःख होत असेल, त्रास होत असेल, तर त्या गोष्टीवर निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींनी तुमचं भलं केलं आहे, तुम्हाला समजून घेतलं आहे, तुम्ही त्यांनाच महत्त्व द्यायला शिका. नको त्या व्यक्तींकडं वेळ घालवणं, नको त्या व्यक्तींच्या संगतीमध्ये राहणं आपल्या ऊर्जेचा अपव्यय करणं आहे. त्याऐवजी आपण आपल्या आत्मविकासावर, नात्यांच्या मजबूतीवर आणि जीवनाच्या आनंदावर लक्ष केंद्रित करायला हवं. तुमच्या वेळेला, ऊर्जेला आणि भावनांना किंमत आहे ना. जर कोणाच्या किंमत नसेल ना, तर त्यांनी कोणतंही काम करू नये. म्हणजेच प्रत्येक मनुष्य असतो ना, त्याच्या भावनांना किंमत असायला हवी. जर आपल्या भावनांना जर किंमतच नसेल, मग आपण हे जीवन जगणं सोडून द्यावं. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा मनुष्य जन्माला येतो ना, बघा, आपल्याला कोणी शिवी दिली, शिवीगाळ केली, तर आपल्या भावना दुखावतात ना, लगेच आपण प्रत्युत्तर देतो. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपला वेळ आहे ना, योग्य ठिकाणी गुंतवा. चुकीच्या लोकांवर लक्ष दिल्यानं तुमचं जीवनातलं समाधान कमी होतं आणि तुमचं आयुष्य तणावपूर्वक बनतं. योग्य माणसांना महत्त्व दिल्यास तुमची मनशांती टिकून राहील, नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्हाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद अनुभवता येईल. याचा अर्थ असा नाही की नकारात्मक किंवा चुकीच्या व्यक्तींना पूर्णतः दुर्लक्षित करायला हवं. आपलं ही साधन आहे ना, ही आपली भक्ती आहे. या भक्तीचं एक चमत्कार आहे. जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये नाहून जातो ना, बघा, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा चमत्कार व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण उपासनेमध्ये आपण मन रमवतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा आपण उपासना करतो, आपण पूर्ण दिवस कामावर जाऊन संध्याकाळी थकून येतो, आंघोळ स्नान करून परत उपासनेला बसतो ना, असं वारंवार जर होत गेलं ना, तर आपला शत्रूसुद्धा मित्र होऊन जातो. म्हणजेच अशा नात्यांशी, अशा लोकांशी योग्य मर्यादा ठेवून संवाद साधणं हे आपल्या हिताचं असतं. तुमच्या निर्णयावर त्यांचा अनावश्यक प्रभाव पडू न देणं हेच महत्त्वाचं आहे ना. विवेक, संयम आणि आत्मभान हेच जीवन आहे ना. हे सुखकर बनण्याचा आधारस्तंभ आहे. जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तींना किंमत देता ना, तेव्हा तुमचं आयुष्य सकारात्मकतेनं भरतं. नको त्या व्यक्तींना महत्त्व देणं म्हणजे आपल्या स्वतःच्या आनंदाला दुरावणं आहे. म्हणून विवेकबुद्धी, आत्मसन्मान आणि योग्य निर्णयावर लक्ष केंद्रित करा. कारण हेच तुम्हाला खरं सुख आहे ना आणि समाधान देऊ शकतं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये जर आनंदी राहायचं असेल, जीवनामध्ये जर खुश राहायचं असेल ना, तर आपल्या जीवनाची एक नियमावली करायला हवी. कारण का, जेव्हा आपण स्वतःला नियम जोपर्यंत बनवत नाही ना, तोपर्यंत आपण यशस्वीसुद्धा होणार नाही. बघा, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो, सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर, निदान आपण 5 वाजता तरी उठायला हवं. जेव्हा आपण 5 वाजता उठू ना, किमान हे पण लेटच आहे, पण ज्यांना जमत नाही ना, निदान आपण 5 वाजता उठायला हवं. आपला पूर्ण दिनक्रम असा असावा की पूर्ण आपला दिनक्रम स्टार्ट कुठून व्हावा बरं. जेव्हा आपण आंघोळ करावी आणि आंघोळ केल्यानंतर लगेच सर्व कामं बाजूला सावरून अगोदर उपासनेला बसावं. आणि जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, तेव्हा हे मन आहे ना, ते भरपूर ऊर्जेनं भरून जातं. म्हणून आपला पूर्ण दिवससुद्धा चांगला जातो. किती जरी तणाव जरी असतील ना, तरी हे भगवंताचं नामस्मरण आपल्या मनामध्ये दुःख येऊन देत नाही,
ताणतणाव येऊन देत नाही. म्हणजेच आपली नियमावली ठरलेली असावी की मला आता काय करायचं आहे, एवढे वाजल्यानंतर मला झोपायचं आहे की कोणतं काम करायचं आहे. एक पुस्तकामध्ये नोट करून घ्या की पूर्ण दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही. जेव्हा आपण स्वतःवर नियम बनवू ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये खूप मजा येणार आहे, आपल्या जीवनामध्ये खूप सुख येणार आहे. पण आपण नियम बनवायला हवे. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ चाललेली असेल, जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख येत असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होणार आहे. पण आपण भक्तिमार्गामध्ये आपलं मन रमायला हवं, आपण उपासनेमध्ये राहायला हवं. एक वेळची गोष्ट आहे, एका गावामध्ये एक शेतकरी आणि त्याच्या मुलांबरोबर तो राहत होता. तो आयुष्यातील कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शांत आणि संयमित राहत असे आणि नेहमी असं म्हणत असे, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, फक्त देवावर विश्वास ठेवा. त्याच्याजवळ एक घोडासुद्धा होता आणि त्या घोड्यावर त्याचं एवढं प्रेम होतं ना, तो घोड्याला त्याच्या कुटुंबातील एक सदस्य मानत असे. एक दिवस तो घोडा कुठेतरी निघून जातो आणि शेतकऱ्यानं पूर्ण गावामध्ये शोधलं, पण त्याला घोडा काही मिळाला नाही. सगळे गाववाले एकत्र येऊन शेतकऱ्याजवळ येतात आणि त्यांची हळहळ व्यक्त करू लागतात. आणि ते सगळे शेतकऱ्याला म्हणतात, घोडा हरवला आहे, हे खूप वाईट झालं, तुम्ही खूप कमनशिबी आहात. त्यावर तो शेतकरी गाववाल्यांना म्हणाला, भलेही माझा घोडा हरवलेला आहे, पण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. माझा देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, माझी पूर्ण श्रद्धा आहे. गाववाल्यांना शेतकऱ्याचं बोलणं समजलं नाही आणि सगळे त्याच्या घरी निघून गेले. काही महिने गेल्यानंतर तो घोडा परत त्याच्या ठिकाणी आला आणि तो घोडा त्याच्याबरोबर त्याच्यासारखे खूप घोडे घेऊन आला होता. सगळे गाववाले परत एकत्र येतात आणि शेतकऱ्याला म्हणाले, घोड्याचं हरवणं देखील चांगलं होतं, आता तुमच्याजवळ जे खूप घोडे आहेत ना, तुम्ही किती नशीबवान आहेत. त्यावर शेतकरी म्हणाला, भलेही माझ्याजवळ खूप घोडे आहेत, पण मला त्याचा आनंद नाही, पण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. गाववाल्यांना शेतकऱ्याचं बोलणं समजलं नाही आणि सगळे आपल्या घरी निघून जातात. एके दिवशी शेतकऱ्याच्या मुलानं घोडेस्वारी करायला सुरू केलं आणि शिक्षण घ्यायला सुरू केलं, पण तो घोड्यावरून खाली पडला आणि त्याच्या पायाचं हाड तुटलं. सगळे गावातील लोक परत एकत्र येतात आणि शेतकऱ्याला म्हणतात, कदाचित खूप घोडे मिळालं पण चांगलं नव्हतं, त्यामुळं तुमच्या एकुलत्या एका मुलाचा पाय तुटला आहे, तुम्ही खूप कमनशिबी आहात, जे झालं ते खूप वाईट झालं. त्यावर शेतकरी म्हणाला, भलेही माझ्या मुलाचा पाय तुटला, पण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. गाववाल्यांना या शेतकऱ्याचं म्हणणं समजलं नाही आणि सगळे आपल्या घरोघरी निघून जातात. काही दिवसानंतर राज्यावर हल्ला झाला आणि राजाची सेना कमी पडू लागली. त्यामुळं राज्यातील सगळ्या तरुण मुलांना सेनेमध्ये भरती व्हावं लागलं. पण तो शेतकऱ्याचा मुलगा वाचला, कारण तो जखमी अवस्थेमध्ये होता. सगळे गावातील लोक परत येतात आणि शेतकऱ्याला म्हणतात, तुमच्या मुलाचा पाय तुटला, त्यामुळे तो युद्धामध्ये जाण्यापासून वाचला, तुम्ही खूप नशीबवान आहात. पण आमची मुलं युद्धामध्ये गेली आणि ती परत येतील याचं काही सांगता येत नाही, युद्धामध्ये मरणसुद्धा पावतील. आता आम्हाला नाही माहिती परत ती येतील का नाही. आम्ही तुम्हाला आयुष्यातील कठीणातील कठीण परिस्थितीमध्ये शांत आणि पॉझिटिव्ह राहताना पाहिलं आहे, तुम्ही असं कसं राहता. ते ऐकून शेतकरी म्हणाला, नेहमी आनंदी राहा, शांत राहा आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी 2 गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट,
लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या बोलण्यावर लक्ष देण्याचा अर्थ म्हणजे आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल आहे ना, तो दुसऱ्याच्या हाती देण्यासारखा आहे. जर लोक तुमचे कौतुक करत असतील तर तुम्ही आनंदी होताल, आणि वाईट बोलले ना तर तुम्हाला राग येईल. जर तुम्ही लोकांच्या बोलण्यावर लक्ष देत असाल तर तुमचं डोकं अशांत होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरजेच्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही. आता पाहूया दुसरी गोष्ट. कधीही कोणत्या घटनेला चांगली आहे किंवा वाईट आहे असं कधीच म्हणू नका, कारण ज्या प्रकारे पुस्तकातील फक्त एक वाक्य वाचून हे नाही सांगितलं जाऊ शकत की ते पूर्ण पुस्तक चुकीचं आहे, ते पूर्ण पुस्तक वाईट आहे, त्याचं प्रमाण आयुष्यातील कोणतीही एक घटना पाहून हे नाही सांगितलं जाऊ शकत की संपूर्ण आयुष्यासाठी ती घटना चांगली आहे किंवा वाईट आहे. कारण आज चांगली वाटणारी घटना आहे ना, ती उद्या वाईट सिद्ध होऊ शकते, आणि आज वाटणारी घटना उद्या चांगली सुद्धा सिद्ध होऊ शकते. जसे आपण पाहतो की एखादी घटना आपल्या हातामध्ये नसते, पण आपल्या हातामध्ये फक्त आपले कर्म असतात. तुमचे कर्म आहेत ना, आणि तुमचे विचार चांगले ठेवा आणि घटनांचा नियतीवर सोडा, कारण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. फक्त देवावर विश्वास ठेवा. तुमच्या आसपास खूप दुःखी लोक आहेत, त्यांना अशा प्रेरणादायी गोष्टी सांगा, त्यांना आनंदी करा आणि त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा आनंद घ्या. भक्ती मार्गामध्ये मन रमवा, 2 वेळची उपासना करा, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.